नमस्कार, आपला माहितीगार यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आहे पुणे मंडळासाठी फर्स्ट कम फर्स्ट सर्वची काही घरं उपलब्ध झालेली आहे. त्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. बऱ्याचशा ॲप्लिकंट साठी महत्त्वाचं आहे की ती ॲडव्हर्टाईज न्यूजपेपरमध्ये प्रसिद्ध झालेली आहे. म्हाडाच्या ऑफिशियल जी वेबसाईट आहे bookmyhome.mhada.gov.in ह्या ठिकाणी ती अपलोड केलेली आहे. पण सध्या युजर गाईडमध्ये जर तुम्ही गेले तर युजर गाईडमधून ती डाउनलोड होत नाही आहे. तिला बॅड गेटवेचा इश्यू येत आहे. पण ज्या न्यूजपेपरमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तो आहे लोकमतचा ई पेपर. लोकमत ई पेपरला जर तुम्ही पुण्याची आवृत्ती बघितली, पुण्याच्या आवृत्तीमध्ये 9 नंबरचं जे पेज आहे, आजची डेट आहे 23 एप्रिल 2026. या 9 नंबरच्या पेजवर ती पूर्ण जाहिरात आहे. तुम्ही या ठिकाणी ती रेफर करू शकता, ती डाउनलोड करू शकता आणि त्या डिटेल्स तुम्ही चेक करू शकता. मुळात फर्स्ट कम फर्स्ट सर्व म्हणजे काय, की प्रथम ज्याचं ॲप्लिकेशन येईल त्याला ते घर अलॉट होतं. पण त्याबरोबरच जे पेमेंटसुद्धा आहे ते सुद्धा त्या वेळेत झालं पाहिजे. म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन प्लस तुमचं पेमेंट हे जे सर्वात प्रथम होणार आहे त्या व्यक्तीला तो फ्लॅट अलॉट होणार आहे. लिमिटेड जी आहेत फ्लॅट्स अवेलेबल आहेत. 20% सर्वसमावेशक व 15 म्हणजे 50% सर्वसमावेशक अशी घरं आहेत. म्हणजे जे की बिल्डरचे जे पूर्ण डेव्हलपमेंट केलेली जो एरिया असतो त्याच्यामधल्या 20% ह्या म्हाडासाठी असतात, 50% म्हाडासाठी. अशा प्रकारचं जे गृहनिर्माण योजना आहेत त्यातले हे फ्लॅट आहेत. ह्याची प्रक्रिया म्हणजे सदनिका वितरणाची प्रक्रिया जी आहे 4 मे 2026 रोजी सकाळी 10:30 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं आहे की रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन करायचं असेल तर ह्या वेबसाईटवर bookmyhome.mhada.gov.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याच्या स्टेप्स तुम्हाला या ठिकाणी डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. किंवा चॅनलवर जर तुम्ही गेलात, आपल्या चॅनलवर ऑलरेडी आपण डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे की फर्स्ट कम फर्स्ट सर्वचे जे काही लॉटरी रजिस्ट्रेशन आहे ते कशा प्रकारे करायचं आहे ते तुम्ही रेफर करू शकता. किंवा या ठिकाणी सुद्धा त्या डिटेल्स अवेलेबल आहेत. आणि जो ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्या डिटेल्स दिलेल्या आहेत की तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहे. तुम्हाला याच्यासाठी 2024-25चं किंवा 25-26 ह्या दोन्ही सुद्धा उत्पन्नाचं दाखला असेल तर तो ग्राह्य धरला जाणार आहे. आणि यामध्ये तुम्ही जर बघितलं तर चिखली, तातबडे, चरोली, वाकड, वडमुखवाडी, बोराडेवाडी, वाकड, चोवीसवाडी, डुडुळगाव, पुनावळे, किबळे, तातबडे, चिखली म्हणजे पिंपरी चिंचवड किंवा पुणे महानगरपालिका दोन्हीमध्ये हे फ्लॅट आहेत. या ठिकाणी जर बघितलं तर पिंपरी चिंचवडमधल्या योजना दिलेल्या आहेत. या ठिकाणी जर बघितलं तर पुणे महानगरपालिकेच्या अंडरच्या योजना आहेत. त्याच्यात काही LIG साठी आहेत, काही EWS साठी आहेत. जर आपण बघितलं तर मॅक्झिमम ज्या स्कीम आहेत ते LIG साठी आहेत. दोन्हीकडे पण पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिका. LIG जरी असेल तरी EWS अल्प उत्पन्न गटातले व्यक्ती त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकतात. त्याबद्दल डिटेल्स आपण बघू शकतो की दोन्हीकडे अप्लाय करता येतं. जर अल्प उत्पन्न गट जरी असेल किंवा EWS जरी असेल तरी ते ॲप्लिकेशन करू शकतात. तर अशा प्रकारच्या स्कीम आहेत. तुम्ही डिटेल या ठिकाणी चेक करू शकता. ही तुम्ही वेबसाईट वर अजून अपलोड झालेली नाही आहे तर तुम्ही लोकमतचा आजचा न्यूजपेपर आहे त्यामध्ये ती ॲडव्हर्टाइजमेंट आहे, त्याच्या डिटेल्स आहेत, स्कीम नंबर आहे, त्याचे लोकेशन आहेत, प्राइस काय आहे, एरिया काय आहे, कार्पेट असेल किंवा चटई क्षेत्र, बांधकाम किंवा चटई क्षेत्रफळ दोन्ही दिलेलं आहे. एकूण सदनिका किती अवेलेबल आहे त्या स्कीमसाठी त्या सगळ्या डिटेल या ठिकाणी दिलेल्या आहे. या ठिकाणी रिझर्वेशन कुठल्याही प्रकारचं अलाउड नसतं कारण हे फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसचे फ्लॅट आहेत. या ठिकाणी कुठल्याही स्पेशल रिझर्वेशन कॅटेगरीच्या अंतर्गत हे अलॉट होत नाही. तर ही एक काळजी घ्यायची आहे. हे सगळे ॲज अ जनरल पब्लिक म्हणून अवेलेबल केलेले असतात. आणि ह्याचं जे रजिस्ट्रेशन आहे तुम्हाला पहिलं तर रजिस्ट्रेशन करायचं आहे या वेबसाईटवर. आणि नंतर तुम्हाला जेव्हा स्कीम अवेलेबल होणार आहेत ऑनलाईन, जेव्हा तुम्ही जर केला, जेव्हा फ्यू स्कीममध्ये तुम्हाला या ठिकाणी आता बऱ्याचशा मंडळाच्या सध्या आहे अवेलेबल. पुणे मंडळाची सुद्धा एक ह्या आधीची जाहिरात या ठिकाणी आहे. तर ही नव्याने परत जी जाहिरात आहे ती या ठिकाणी अवेलेबल होईल. कधी होणार आहे ती 4 मे पासून, ती सकाळी 11:30 वाजल्यापासून ही चालू होणार आहे. तर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा, डॉक्युमेंट अपलोड करा, व्हेरीफाय करून घ्या. डॉक्युमेंट आपली प्रोफाईल एकदा क्रिएट करून घ्या. प्रोफाईल क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला जस्ट ॲप्लिकेशन करायचं आहे स्कीम निवडून आणि जे अनामत रक्कम आहे ती भरायची आहे. ओके, तर आज डिटेल्स व्हिडिओ आहे. जर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर विलंब करू नका. रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर करून घ्या आणि रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर एकदा प्रोफाईल चेक करून घ्या. कुठलं डॉक्युमेंट तुमचं
व्हेरिफिकेशनसाठी पेंडिंग आहे का तेही एकदा चेक करून घ्या. तर ही होती आजच्या व्हिडिओची अपडेट. व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक शेअर करा आणि जरूर आजचा ई लोकमतचे पेपर चेक करा ऑनलाईन आणि तिथून तुम्ही ती जाहिरात डाउनलोड करून चेक करा. थँक्यू.